So these are the basic experiments that we have taken. Okay, that AM generation with noise, FM generation. Then PAM signal we have generated on this particular Simulink software. Okay, so like that we have seen the number of experiments. So now we will start first with how to open the MATLAB. I will just repeat that point, and then we will start with actually the list of the experiment, and we will discuss on the particular points. Okay, so as I told you, screen is visible to all. Yes, ma'am. So as I told, so here is MATLAB icon is there. MATLAB R 2014, that is version of the MATLAB that we are using for our practical. Okay, so that we are clicking on that. After that, once you click on this, you will get number of things here. इथं नावं येतात फाईल्सची जे आपल्या करंटली ज्याच्यावरती आपण काम केलेलं आहे तिथं नावं येतात. दिस इज एडिटर, बट दिस एडिटर इज रिक्वायर्ड व्हेन यू आर गोइंग टू ऍक्च्युअली टाईप समथिंग. म्हणजे आता मॅटलॅब मध्ये काही प्रोग्राम्स आहेत जे आपण सी प्रोग्रामिंग मध्ये कसे करतो, 1 बाय 1 लाईन टाईप करून, त्याला आपण इन्स्ट्रक्शन म्हणतो. एक एक इन्स्ट्रक्शन लिहून इथं काही प्रोग्राम टाईप करायचे असतात. तर व्हेन वी आर गोइंग टू टाईप समथिंग हिअर, आणि प्रोग्राम जेव्हा तुम्ही टाईप करता तेव्हा ही एडिटर ही विंडो आपल्याला यूज करावी लागते. पण आता आपण टायपिंग करत नाही. आपण काय केलं होतं, सिम्युलिंक मध्ये आपण कसं करतो, सर्किट डिझाईन करतो. ऍक्च्युअली वी आर बिल्डिंग सम सर्किट. आपण कुठलाही टाईप करत नाही किंवा प्रोग्राम लिहित नाही, आपण ते सर्किट बिल्ड करतो. त्यामुळे आपल्याला इथे एडिटरची गरज पडत नाही. command window that is used for typing the some instructions. So here directly when you have to build some model, where you have to click here, can anyone tell? कुठं क्लिक करतो आपण इथे, सांगा मला या पूर्ण विंडोवरती. So here new, when you click on this new, you are getting various options. Script, function, example, system object, like that you are getting. But when here, just a minute. Just a minute. न्यू मॉडेल वरती तिथं क्लिक केलं की आपल्याला एक ब्लँक फाईल तिथं दिसते. ओके, सो इफ यू yes, if you click here on this new, you are getting different options: script, function, example, class, figure. In that, which one we have to select? Can you tell? इथं सिम्युलिंक आलेलं आहे बघा हेडिंग, आणि त्याच्या अंडर आपल्याला दिसतं सिम्युलिंक मॉडेल, स्टेट फ्लो चार्ट, आणि नेक्स्ट इज सिम्युलिंक प्रोजेक्ट. सो वी आर गोइंग टू सिलेक्ट हियर this Simulink model. We are going to build this new model in the Simulink. त्यामुळे Simulink मॉडेल वरती क्लिक केलं की आपल्याला एक ब्लँक मॉडेल तिथं दिसतं. लाईक वी आर गेटिंग न्यू ब्लँक फाईल इन द वर्ल्ड. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट टास्क हियर? इथं अनटायटल्ड आलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागतं पहिल्यांदा, सांगा मला स्टेप्स. टेल मी द स्टेप्स. व्हॉट इज फर्स्ट स्टेप हियर? दिस इज ब्लँक मॉडेल. पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, त्याला सेव्ह करावं लागेल. मग सेव्ह कसं करायचं, आपण जशी एखादी नवीन वर्ड फाईल सेव्ह करतो, फाईल मध्ये जायचं, सेव्ह ॲज म्हणायचं. सेव्ह ॲज, आता मी हे सगळे प्रोग्राम्स डी ड्राईव्हला पीडीसी मध्ये सेव्ह केलेले आहेत. सो वी कॅन सेव्ह दिस प्रोग्राम ॲज. सो लेट अस टेक, वी विल राईट हिअर ॲज एक्सपेरिमेंट 1 SYA. एक्सपेरिमेंट 1 SYA. हे बघा इथं रिनेम झालं. वी आर गेटिंग नेम टू दिस पर्टिक्युलर फाईल, अँड इन दिस नाउ वी आर गोइंग टू बिल्ड द सर्किट फॉर द पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट. सो ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ दिस प्रोसिजर? आठवत आहेत का व्यवस्थित आपण कसं केलं सिम्युलिंक मध्ये? आर यू क्लिअर विथ दिस बेसिक थिंग्स? आर यू एबल टू रिकॉल? येस मॅम. मग आता आपण लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट बघूया, आणि त्याच्यापैकी आता कुठले एक्सपेरिमेंट घ्यायचे, what kind of lab manual is there, all that things I will explain. Okay, so now if you see,
this, just a minute. Okay. So if you see your syllabus given by university, then list of the experiments given are this one for this PDC subject. त्याच्यातले 8 experiment आपण घेऊया. Based on the situation, we will decide which experiments we will take. But mostly we are going to take all that experiments based on your Simulink software, and 1 or 2 experiments at last we can go for the hardware based on the situation. Okay, so these are the experiment: pulse code modulation, DPCM, adaptive delta code modulation, PCM, data format, म्हणजे हे RZ NRZ चे experiment आहेत. Compounding, now actually we will not discuss based on this point, but मोस्टली बघा आतापर्यंत आपल्याला झालेले फॅमिलियर आहेत ते कुठले तुम्हाला कन्सेप्ट? PCM झालाय, डिफरन्शियल PCM झालाय, TDM PCM झालाय, डेल्टा मॉड्युलेशन, डेटा फॉर्मॅट्स, ॲडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन, ASK, FSK, PSK, DPSK, QPSK, आणि ह्याच्यात काही एक्सपेरिमेंट आहेत हे मॅटलॅब बेस्ड आहेत. ओके, so based on that we will finalize that list. Right now I will not tell the final experiments because we will decide it based on your understanding and all that. But at least these will be the fixed experiment: ASK, FSK, PSK, then DPSK, PCM, delta modulation and adaptive delta modulation. Okay, so based on your understanding we will finalize which experiments we are going to take. पण मेनली मी तुम्हाला सांगितले की हे आपल्याला जे मॅन्डेटरी आहेत, मीन्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्यू एज वेल एज सिलेबस पॉइंट ऑफ व्यू. दोज आर दिस वन: ASK, FSK, PSK, DPSK, delta modulation, adaptive delta modulation, PCM, and data format. So out of that we will take any 8 experiments. So that list I will finalize and I will send it on your group. Okay, so today we will start with this experiment of ASK. So today if possible we will see 2 experiments on Simulink software: ASK generation and FSK generation. Currently आता आपला तोच chapter चालू आहे. Just today only we have seen the concept of how to generate the ASK and how to generate the FSK. Block diagram आपण त्याच्या बघितलेले. Okay, so this is the tentative list of the experiment that we are going to perform. The sequence may be changed, but this is the tentative list: PCM, PCM, TDM, ASK, FSK, PSK, ASK using MATLAB, FSK using MATLAB. So today we are going to cover these 2 experiments: ASK using MATLAB and FSK using MATLAB. आता हे जे आपलं रेग्युलर लॅब मॅन्युअल आहे, so this is the lab manual which is including hardware experiments as well as software experiment. तर आपलं जे means whatever is the manual of last year, that I will just share with you for your reference. पण ह्याच्यावरचे बरेचसे हार्डवेअर एक्सपेरिमेंट आपल्याला पॉसिबल होणार नाही घेणं, त्यामुळं सॉफ्टवेअर पार्ट इन्क्लूड करून जे काही चेंजेस असतील that lab manual also I will share you after completion of some of the experiments. Okay, so is that clear? Basic whatever discussion about the practicals? Yes, समजलंय का तुम्हाला आपल्याला काय काय बघायचं प्रॅक्टिकल मध्ये? कुठले कुठले प्रॅक्टिकल सांगितले मी तुम्हाला आता? मेनली आपल्याला बघायचे ASK जनरेशन, FSK जनरेशन, PSK, QPSK. हे हार्डवेअर वरती आहेत actually as per list, but hardware part we will decide at last based on the situation. But first we will take the experiments on the software: ASK, FSK, PSK. We will also try for this PCM also if it is possible in the software. Okay, so we will take that part. So is it clear? Basic thing, and this lab manual also I will share. So now we will start with the first experiment: how to generate the ASK using MATLAB, or we can say ASK by using Simulink.
ASK जनरेशन आपण सिमिलिंक सॉफ्टवेअर वरती कसं करायचं, दॅट पार्ट वी आर गोइंग टू सी नाउ. सो इफ यू सी दिस जनरल ब्लॉक डायग्राम फॉर ASK, बघा आता आपण ASK चं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल बघितलं. काय असतं ASK मध्ये? Two signals are required for generation of ASK. Which two signals are there for generation of ASK signal? Tell me. कुठले दोन सिग्नल लागतात आपल्याला ASK जनरेशन साठी? ASK चं Modulating and वर्किंग carrier. modulating signal and carrier signal. And for this ASK, as we know that modulating signal is in which form? It is in the Bits. form of bits. So I will write here. So this modulating we require two signals. Modulating signal is in the form of bits, or we can say it is in the form of pulses. Coding ने काय करतो आपण त्या bits ला particular pulses मध्ये convert करतो. Okay, modulating signal is in the form of bits or pulses, and carrier is in the form of analog signal. Okay, so carrier is in the form of analog signal. So here we have to select, this is the block diagram, and based on this block diagram what we have to build, can you tell? या ब्लॉक डायग्रामला रेफर करून आपल्याला काय बिल्ड करायचं असतं मॅटलॅब मध्ये? what we have to build in the MATLAB software based on this block diagram? मॉडेल बिल्ड करतो ना आपण, बरोबर आहे का नाही? So based on this diagram we have to build the model. So we will first identify which blocks are required. आता कुठले कुठले ब्लॉक आपल्याला लागतील, हे ह्या सर्किट डायग्रामच्या इक्विव्हॅलंट मॉडेल आपल्याला सिम्युलिंक मध्ये बिल्ड करायचं असेल तर कुठले कुठले ब्लॉक लागतील सांगा मला, किंवा कुठले पर्टिक्युलर फंक्शन आपल्याला सिलेक्ट करावे लागतील. ह्या carrier is in the form of analog signal, so we have to select one sine wave generator. Then for this bits we have to generate one pulse generator, pulse signal generator, and here ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होतं, त्यामुळे आपल्याला एक मल्टिप्लायर घ्यावा लागेल. आणि आउटपुटला काय लागतं आपल्याला वेवफॉर्म बघण्यासाठी? which object we are selecting in model for watching the waveform? कुठला डिव्हाइस सिलेक्ट करतो आपण वेवफॉर्म बघण्यासाठी मॉडेल मध्ये? सिम्युलिंक मॉडेल मध्ये वेवफॉर्म आपण कशावरती बघतो? कुठला डिव्हाइस असतो वेवफॉर्म बघण्यासाठी? यस वैष्णवी, शुभम, ऋषिकेश, कशावरती बघतो आपण वेवफॉर्म सांगा मला? कुठला डिव्हाइस असतो मॉडेल मध्ये वेवफॉर्म बघण्यासाठी? यस मीनाक्षी. Yes, ma'am. Sample. अरे आउटपुट वेवफॉर्म बघण्यासाठी कुठला ब्लॉक लागतो कंपल्सरी, त्याशिवाय आपल्याला आउटपुट दिसत नाही. ओके, आय विल शो यू that circuit at least by observing that. You tell me which device is required here for watching the waveform? Scope. 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 So scope is required to watch the waveform. आपण काय करतो इथं, रन करतो आणि स्कोप वर क्लिक करतो ना, मग आपल्याला वेवफॉर्म दिसते. आठवतंय का नाही, का विसरलं सगळं लास्ट सेमेस्टरचं? Yes, ma'am. थोडं थोडं आठवते. थोडं थोडं आठवा. ओके, I will just when we will build that circuit you will remember. Okay, actually a lot of gap is there, so you might have forgotten, but at least I think you are able to recall how to build new model. हे तरी सगळ्यांच्या लक्षात आहे?
मॅटलॅब मध्ये जाऊन न्यू मॉडेल वरती क्लिक करायचं, त्याला सेव्ह ॲज करून घ्यायचं, दॅट इज क्रिएटिंग द न्यू मॉडेल. So first, before explaining the next part, I will first show you the block diagram or model which we have built so that you will understand it easily. Okay, so this is the model for ASK. Just try to understand it step by step so that you will understand how it is built. बघा आता हे जे मॉडेल आहे हे कशावरून बिल्ड केलेलं आहे? या ब्लॉक डायग्राम वरून. आधी आपण ब्लॉक डायग्राम बघितली. आपण कुठला एक्सपेरिमेंट बघतोय सांगा आता? Which experiment we are considering right now? ASK. So we are considering the experiment ASK generation on Simulink. So for that, first, instead of going through all the theoretical point, I am explaining the key points required. आधी आपण ब्लॉक डायग्राम बघायची ASK ची. त्याच्यामध्ये काय मॉड्युलेशन साठी दोन सिग्नल लागतात. एक कॅरियर सिग्नल आहे जो साइन वेव्हच्या फॉर्म मध्ये आणि एक मॉड्युलेटिंग सिग्नल आहे जो बिट्सच्या फॉर्म मध्ये असतो, बट इट इज ऑल्सो कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ पल्सेस. सो वी रिक्वायर two inputs, one is sine wave, another it is pulses. Sine wave आणि pulses आपण कुठल्या ब्लॉकला द्यायचे? This is multiplier modulator. And at the output of multiplier modulator, this is additional block, that is low pass filter. Even though you not use it directly, here also you can get the output. त्यामुळे essential आपल्याला तीनच ब्लॉक आहेत. Sine wave generator, pulse generator, multiplier modulator आणि चौथा ब्लॉक ह्याच्यामध्ये आहे स्कोप. कारण स्कोप सिलेक्ट केल्याशिवाय आपल्याला वेव्हफॉर्म मिळू शकत नाही. ओके, सो सी हिअर what is this first block representing? I will show you how to select and how to build. Just let me first explain you this diagram and I will show you the output so that you will have some understanding. आधी हे ASK चं बिल्ड केलेलं सर्किट मी तुम्हाला दाखवते. कुठला ब्लॉक आहे? पहिला साइन वेव्ह, दुसरा आहे पल्स जनरेटर. इथून कुठला सिग्नल मिळणार आहे? कॅरियर का मॉड्युलेटिंग सिग्नल? सांगा. इथून कुठला सिग्नल मिळतो? हा ऋषिकेश, हा डोंट पुट युअर रोल नंबर्स दिस मच अर्ली. कुठला सिग्नल मिळतो इथून? मॉड्युलेटिंग सिग्नल का कॅरियर सिग्नल? साइन वेव्ह म्हणजे कुठला सिग्नल मिळतो इथून ऋषिकेश या साइन वेव्ह मध्ये? मॉड्युलेटिंग सिग्नल और कॅरियर सिग्नल? Your voice is not audible. Yes, Saili. Here we get modulating signal or carrier signal up in front of this sine wave. Carrier signal. Sine wave, it is the carrier signal, and here pulse generator means we are getting the bits. मग हे एक इनपुट झालं, हे एक इनपुट झालं. हे कुठं देणार आहे आपण? प्रोडक्ट म्हणजे काय? हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करतो. आपण थेरॉटिकल पॉइंट मध्ये बघितलंय. आपण ASK जनरेशन साठी मल्टिप्लायर मॉड्युलेटर यूज केलेला आहे. मल्टिप्लायर मॉड्युलेटरला दोन इनपुट दिले, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नल हा कॅरियरच्या फॉर्म मध्ये आहे. सॉरी, दॅट modulating signal is in the form of pulses or bits and the carrier signal is in the form of analog signal. That's why we have selected sine wave generator, pulse generator, both we have given to the product modulator. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होईल आणि आउटपुटला काय मिळेल आपल्याला इथं? which signal you will get at the output of this product? We will get the ASK signal. Here we are getting the our carrier signal. Here we are getting our modulating signal. आता हे pulses आहेत म्हणजे it is in the form of 1 and 0. So like that only we will get the output. Okay.
So this is the circuit that we have built for ASK. I will run it, and after running, what we have to do to see the waveform? We have to click on this scope. So this will be the waveform for ASK. बघा इथं 1 साठी signal आलेला आहे, 0 साठी 0. Again for 1 signal is there. Again for 0 value it is there. 1 0 1 0 1 0. So this is the waveform of ASK. Are you getting this? This is very simple circuit. Yes, Shubham. Are you getting the concept of how to build ASK on Simulink software? Yes. Is it clear? Yes, ma'am. So now you can change its properties. आता इथं साइन वेव्ह आहे, तर साइन वेव्हची फ्रिक्वेन्सी 100 होती. इथं जर आपण 10 घेतली तर यू कॅन अप्लाय द चेंज. इथं आपोआप रन केलं की सेव्ह अँड रनचंच ऑप्शन असतं ते. तर आपण फ्रिक्वेन्सी कमी केली, बघा इथं यू विल सी दिस frequency it is less. 1 0 1 0 1 0 1 0 1 0. Again here if you have to change this pulse period, if you make it as 10 second, you will observe the sequence change at the output. So as you have taken the period value very large, you will not be able to observe the waveform. Okay, so how much you have taken here? Period is of 1 second. Okay, and इथं pulse width नेहमी percentage मध्ये 50% घ्यायची, so that you will get the good waveforms. Just a minute. So here we have taken frequency as 100, and here we have taken it as 1. Now you can run it and check the output. So here if you are not taking the accurate values for frequency for this pulse generator, then also you are getting problem in the output whatever you are going to observe on this oscilloscope. So I will just reopen it particular diagram. So for better understanding, you just it is my suggestion that तुम्ही त्या values लक्षात ठेवा, so that your time will not be consumed for that simulation purpose. Okay. See, now here you are getting the actual output in the form of ASK. बघा आता इथं काय काय पॅरामीटर घेतलेत आपण. Amplitude is 1. Frequency किती घेतली साइन वेव्हची? Frequency we have taken as 100. That is the frequency of carrier. Phase offset it is 0, and remaining parameters you have to keep it same. Sampling time 1 by 100, sorry 1 by 1000 samples per frame. त्याचे standard function आहेत. You don't disturb that functions. You keep it as it is. फक्त तुम्हाला कुठली व्हॅल्यू लक्षात ठेवायची? What should be the value of the frequency? So value of frequency it is 100. त्याची व्हॅल्यू जास्त असणार आहे because this is the carrier signal. Okay. Then next this is modulating signal. Its amplitude is 1. Period is also selected standard as a 1, and pulse width you have to keep it as 50% only. Don't change the pulse width, keep it as 50% only. Okay. So these things are expected to do, and if you click on this Simulink run option and again on scope, you will observe the ASK output. Okay, समजलं सिम्युलेशन कसं करायचं? Yes or no? Yes. Hmm?
So now we will build. Yes, ma'am. Okay. So now we will build this particular circuit. Now we are going to do it in experiment 1 SYA. EXP1 SYA. आता आपल्याला इथं सिम्युलिंक लायब्ररीमध्ये जावं लागेल. लायब्ररी ब्राउझरमध्ये फ्रिक्वेंटली युज्ड मध्ये आपल्याला जे आपण रेग्युलरली यूज करतो ते सगळे कंपोनंट मिळतात. आता काय काय सिलेक्ट करावं लागेल यातलं सांगा मला. फ्रिक्वेंटली युज्ड मधून which things we have to select? Sine wave. Yes, sine wave. Right Sine click wave. करें. Pulse generator. Okay, sine wave, pulse generator, then Modulator and scope. modulator and scope. Okay, so how to select? इथं क्लिक करायचं, राईट क्लिक केलं की add to exp1 SYA. So there it will be automatically pasted. साइन वेव सिलेक्ट केला आपण, स्कोप add to exp SYA, स्कोप तिकडे गेला. प्रोडक्ट मॉड्युलेटर आपल्याला यूज करायचं आहे. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे प्रोडक्ट मॉड्युलेटर ऍड करायचा आणि आपल्याला पल्स जनरेटर एक घ्यायचा आहे. सो दिस वी हॅव ऍडेड हिअर फॉर दिस EXP-SYA. देन यू हॅव टू अरेंज इट प्रॉपरली. तुम्हाला दिसतील असे व्यवस्थित ब्लॉक करा त्या साईडचे. पहिल्यांदा आपण स्कोप विल बी ॲट लास्ट. दिस विल बी द first part, sine wave generator. Okay, so this is product block which will multiply these two inputs, and this is your oscilloscope. Okay, so here output इथं connect करायचं. Then connect this output here at this product, and again connect the output of the product to the scope. So this is the circuit that we have built forward. So you can give here name also for this block diagram, that is ASK modulator. इथं क्लिक केलं तर तुम्हाला इथं टाइप करू शकता. इथं तुम्ही त्याला ASK modulator म्हणलं. दिस इज कॅरियर मॉड्युलेटिंग प्रोडक्ट आणि स्कोप. आता बघा इथं पॅरामीटर्स सिलेक्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. इफ युअर पॅरामीटर्स आर रॉंग यू विल नॉट बी एबल टू गेट द प्रॉपर आउटपुट. जसं आपण हार्डवेअर पार्ट मध्ये स्विचेस किंवा नॉब चेंज करून त्याची पोझिशन चेंज करतो. सिमिलरली यू हॅव टू टेक इट ऑन द सॉफ्टवेअर ऑल्सो. सिलेक्ट द व्हॅल्यूज, डबल क्लिक ऑन दिस. एम्प्लिट्यूड 1 आहे. You can note down these values if you want. Amplitude is 1, then frequency is 100 hertz, phase offset 0, sample time 1 divided by 1000, samples per frame 1. Then okay, then pulse generator, see pulse type put like time based, simulation time, amplitude is 1, period you make it as 1 second, and pulse width you make it as 50%. Period you make it as 1 second, pulse width you make it as 50%. Okay, so interpret vector parameters as 1D, you can select it, apply, okay. So product modulator ला काय व्हॅल्यूज नाही सिलेक्ट करावं लागत. बाय डिफॉल्ट इथं काय नंबर ऑफ इनपुट, किती नंबर ऑफ इनपुट्स दिलेत आपण प्रोडक्ट मॉड्युलेटरला. इथं how many inputs are given? 2 inputs. Okay, so 2 it is there already selected. So we will just click on OK. And scope, there are no settings for scope. So इथं click केलं की ते save and run होतं आपोआप. And after running you have to click on the scope. So here you will observe the waveform. Is it clear? Yes, now is it clear how to build Yes, this ma'am. model? Okay, so as I told, इथं जर आता आपण परत ह्याची फ्रिक्वेन्सी कमी केली थोडी, समजा 100 च्या ऐवजी 10 केली.
हिअर यू हॅव टू मेक अप्लाय ओके. आणि हे बटन असतानाच इट इज नोन बाय द ऑप्शन ॲज. रन करायच्या आधी ऑटोमॅटिकली चेंजेस सेव्ह करतं ते आणि मग रन होतात दॅट पर्टिक्युलर पॉइंट्स. सो अगेन हिअर यू विल ऑब्झर्व. बघा आता इथं 1 ला कॅरियरची फ्रिक्वेन्सी आली आहे, 0 ला 0. पल्सेस म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये आहेत? 1 0 1 0 1 0 1 0. So here we are getting it as waveform 0 level, waveform 0 level, waveform 0 level. Like this we are getting for this particular waveforms. Okay, so is it clear? Shall we start with the next experiment? आता ह्याला काही सध्या रीडिंग वगैरे नाही आहे. So I will tell you about the readings, what to be written in that. So at least you can write what is the frequency of carrier signal, what is the frequency of the what is the frequency of carrier signal, but I don't think there are readings. So I will tell you about the write up in the next practical slot. Today at least you try to understand how to build that particular circuit on the Simulink software. Okay, so shall we start with the next experiment? FSK. ASK समजलाय सगळ्यांना? The simplest one. Yes, Vaishnavi, shall we start with the next? Is it clear to you, first one? Yes, ma'am. No. Yes, Okay. ma'am. Now we will start with the second experiment, that is FSK. Now, today only we have seen the block diagram for this FSK part. So this is the block diagram. This is F1, F2. We require one oscillator of frequency F1, second oscillator generating frequency F2. आता इथं ऑसिलेटरच्या ऐवजी आपण काय यूज करणार आहे प्रॅक्टिकल मध्ये? फॉर प्रॅक्टिकल वी आर गोइंग टू यूज, आता आपल्याला साइन वेव्हच पाहिजेत ना दोन्ही. एक कॅरियर, so one it is having higher frequency signal and another it is having the lower frequency signal. So we need one carrier signal for F1 frequency. एक साइन वेव लागेल F1 साठी and second we will require for F2 we will require the another frequency sine wave generator, one for F1 and another for F2. So we will require the two frequency signals, means we will require two signal generators, sine wave generators. दोन sine wave generator आपल्याला लागतील. Then what is another block required here? हे दोन साइन वेव्ह कशासाठी लागतील आपल्याला लक्षात येते का? कारण FSK मध्ये काय बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आपण बघितले. In case of FSK, what is the waveform? See here. I will just enlarge it. This is 1 0 1 0. FSK मध्ये काय होतं? कॅरियरला याच्यासोबत आपण कंपेअर करतो. So for 1 the frequency is more and for 0 the frequency is what? Less. For 1 the frequency is higher and for 0 the frequency is less. So in the morning only in theoretical part we have seen the equation of FSK. त्याच्यामध्ये काय होतं? MT into. So I will just write here the equation for FSK signal. So FSK is given by M of T. M of T म्हणजे काय झालं आपला? मॉड्युलेटिंग सिग्नल. M of T cos of ओमेगा C1 T प्लस काय होतं तिथं? MT into cos of ओमेगा C2 T. म्हणजे M of T ला आपण या F1 ने पण मल्टिप्लाय करणार, M of T ला F2 ने पण मल्टिप्लाय करणार आणि ह्या दोन्ही मल्टिप्लिकेशनचं काय होतं? ऍडिशन होतं. त्यामुळं that is the equation of the FSK waveform. So in block diagram also we have seen frequency. इथं आपण एक स्विच यूज केलेलं आहे.
दिस इज स्विच युज्ड. हे स्विच कशा पद्धतीने ऑपरेट होतं की जर बायनरी मेसेज, ह्याला काय इनपुट दिलेलं इकडून बायनरी मेसेज जर 0 असेल तर यू विल गेट ऍक्टिव्हेटेड विथ दिस F2 block, and if binary message is 1, then you will get activated with this F1 block, and you will get accordingly the higher and lower frequencies. इथं आपल्याला 0 करायचं नाही आउटपुट. ASK मध्ये कसं होतं 0 ला 0 होतं, पण FSK मध्ये 0 ला 0 आहे का? FSK मध्ये काय होतं 1 ला काय आउटपुट आहे आणि 0 ला काय आउटपुट आहे सांगा. काय होतं FSK मध्ये 1 ला किती आउटपुट आहे आणि 0 ला किती आउटपुट आहे? व्हॉट इज द चेंज? 1 ला हायर फ्रिक्वेन्सी आणि 0 ला लोअर फ्रिक्वेन्सी. 1 ला हायर फ्रिक्वेन्सी आणि 0 ला लोअर फ्रिक्वेन्सी. त्यामुळे दोन्ही वेळेस आपल्याला फ्रिक्वेन्सी लागणारच आहे. त्यामुळे इथं काय इक्वेशन घेतलंय m of t cos omega 1 ct plus m of t cos omega c 2 t. Okay, means based on this value of m of t, your this output will be particularly सिलेक्टेड. आणि हे स्विच कसं आहे सांगितलं मी, प्रत्येक स्विचला एक थ्रेशोल्ड असतो, म्हणजे एक कंडिशन साठी इनपुट जर 0 असेल तर सिलेक्ट सम पॅरामीटर. इफ इनपुट इज 1, then select some parameter from these two inputs. मग for time being we are considering that की जर बायनरी मेसेज 0 असेल तर आपली कुठली फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होईल? F2. and if binary message is 1, then which frequency will be selected from our logic? F1. F1. So like that, this circuit we can build on the simulation model. Okay, so I will just show you the circuit which is actually built on this simulation model. You can check it. बघा आता हे FSK आहे. काय काय पॉइंट्स आहेत ह्या कंपोनंट मध्ये बघा. So I will just make it size more. बघा आता इथं which points are there? First we are having two sine waves. Okay, so one sine wave is for F1. See here. So one sine wave it is for F1 and another it is for another frequency F2. Okay, so you don't see this sine wave 1 or 2. So instead of this we will write here as F1 and here we will write here as F2. Okay, so here also same F1 and F2. ह्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. हा पल्स जनरेटर आहे. Okay, so this is the pulse generator and its input is given to this switch. आता ह्या स्विच मध्ये 3 टर्मिनल आहेत बघा इनपुटला. Switch is having 3 terminals at input. At first terminal ह्या साइन वेव्हच आउटपुट दिले आपण. सेकंड टर्मिनलला पल्स दिलाय आणि थर्ड टर्मिनलला काय दिलेला आहे F2. Now how it works or what is its basic working principle that I am telling. हा जो मधला आहे पॉइंट ह्याचा इथं ह्या स्विचचा हा मधला पॉइंट आहे तो that is representing the threshold voltage. थ्रेशोल्ड व्होल्टेज म्हणजे काय? स्विच मध्ये काय कंडिशन असणार आहे समजा आलेला इथला सिग्नल हा 0.1 पेक्षा जास्त असेल म्हणजे तो जर 1 असेल तर ह्याचा आउटपुट किती असणार आहे F1. हा जर 0 असेल तर ह्याचा आउटपुट किती असणार आहे F2. त्याच्यासाठी इथं थ्रेशोल्ड कंडिशन एक सेट करावी लागते. मग इथं आपण किती सेट केलाय थ्रेशोल्ड 0.1. मग जेव्हा इनपुट सिग्नल 1 असेल तेव्हा कुठली कंडिशन सॅटिस्फाय होईल? इनपुट इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड. आणि त्या केसमध्ये कुठला तुमचा पॉइंट सिलेक्ट केला जाईल? हा वरचा पॉइंट सिलेक्ट केला जाईल.
आणि इफ इनपुट इज लेस दॅन थ्रेशोल्ड, आता 0.1 पेक्षा कमी व्हॅल्यू म्हणजे कुठली व्हॅल्यू असणार आहे सांगा? विच इज द व्हॅल्यू लेस दॅन 0.1. इथं एक नवीन कन्सेप्ट आहे, तो लक्षात घ्या. ह्या स्विचचा थ्रेशोल्ड जर तुम्ही बघितला, म्हणजे इथं जर तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केलं तर इथे एक थ्रेशोल्ड म्हणून ऑप्शन येतं. थ्रेशोल्ड म्हणजे काय की ज्याच्या वर आणि खाली अशा कंडिशन कन्सिडर करून आपण तिथं रेफरन्स कम्पेअर करू शकतो. मग थ्रेशोल्ड 0.1 ठेवलाय. मग जर if I write here the conditions in word file, I will write, or here also I can write just for your understanding. इथं बघा आता ह्या थ्रेशोल्ड मध्ये if I write here थ्रेशोल्ड किती ठेवला इथं सांगा? आता दाखवला मी तुम्हाला. थ्रेशोल्डची व्हॅल्यू किती ठेवली त्या स्विच साठी? किती ठेवली? 0.1. 0.1. आता हा 0.1च का ठेवला? ह्याचा अर्थ काय? when input bit is equal to 1. मग त्यावेळेस कुठली कंडिशन येईल इथं? इनपुट बिट 1 आहे. आता 1 हा 0.1 पेक्षा जास्त आहे का मोठा आहे? 1 हा 0.1 पेक्षा जास्त आहे का मोठा आहे? It is obviously more. So in that case, what condition will be satisfied? Input is greater than threshold. और इथं साईज वाढत नाही त्याची, मी इथे लिहिते तुमच्या राईटअप मध्ये. सर बघा आता इथं काय केलेलं आहे आपण, तो जो स्विच आहे त्या स्विचला 3 टर्मिनल आहेत. स्विच हॅज 3 टर्मिनल्स. फर्स्ट टर्मिनलला काय दिलं आपण? स्विचच्या कुठला सिग्नल दिला मला इथं बघून सांगा. ह्याच्या फर्स्ट ह्याला काय दिलं आपण? F1. सेकंडला काय दिला? पल्सचा थ्रेशोल्ड. आणि थर्डला काय दिलं आपण? F2. Okay, so switch has 3 terminals. First terminal we have given F1. Second terminal ला काय दिलं आपण? पल्स दिलाय. Second terminal we have given pulse. आणि थर्ड टर्मिनल ला काय दिलंय? What is given to third terminal? सांगा, आन्सर द्या. या स्विचच्या पहिल्याला आपण F1 दिला, दुसऱ्याला पल्स दिला, तिसऱ्याला काय दिलंय? कुठला फ्रिक्वेन्सी सिग्नल दिलाय तिसऱ्या टर्मिनलला? F2. We have given this third signal as third we have given as F2. आणि इथं ह्या स्विचच्या काय व्हॅल्यू सिलेक्ट करायच्यात आपल्याला? थ्रेशोल्ड व्हॅल्यू सिलेक्ट करायची. थ्रेशोल्ड व्हॅल्यू काय सिलेक्ट केली आपण? 0.1. थ्रेशोल्ड म्हणजे कंपॅरिझनची व्हॅल्यू. मग इथं थ्रेशोल्ड आपण 0.1 का सिलेक्ट केली आहे? कारण थ्रेशोल्ड इज सिलेक्टेड एज 0.1. काय होईल त्या कंडिशनला बघा. इफ इनपुट इज 1, म्हणजे इनपुट बिट जर आपला 1 असेल तर त्यावेळेस कुठली कंडिशन सॅटिस्फाय होईल? Which condition will be satisfied here? Input is greater than threshold येईल का less than threshold येईल? सांगा मला. इनपुट 1 आहे, आपला थ्रेशोल्ड आहे 0.1. तर जर ह्या केसमध्ये कुठली कंडिशन सॅटिस्फाय होईल आपली? Input greater than threshold. Yes, input is greater than threshold. That condition will be selected and our frequency selected will be F1. हे झालं म्हणजे ही आपली हायर व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होईल. आता सेकंड केस काय? इनपुट एक तर 1 असू शकतं किंवा काय असू शकतं बायनरी मध्ये? काय असू शकतं इनपुट दुसरी व्हॅल्यू? Zero. इफ इनपुट इज 0. 0 जर असेल तर आपली कुठली कंडिशन सॅटिस्फाय होईल सांगा मला. What will be relation between this IP and threshold?
Input is than, less than threshold. yes, correct. Input is less than threshold. त्या केसमध्ये कुठली फ्रिक्वेन्सी होईल आपली सिलेक्ट F2. त्यामुळे F2. इथं थ्रेशोल्डची व्हॅल्यू आपण 0.1 घेतलेली आहे. 0.2 जर घेतली तर काय होतंय, 0.2 पेक्षा 0.1 पण लहान आहे. त्यामुळे त्या बिटला आपण 1 म्हणू 0 म्हणू शकत नाही. त्यामुळे थ्रेशोल्ड व्हॅल्यू काय घेतली, 0.1. म्हणजे 0.1 च्या वर असला की तो आला इनपुट 1 आणि 0.1 च्या खाली असला की तो आला इनपुट 0. आणि 1 ला कुठली फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होते, 1 ला कुठली फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होते, F1. आणि 2 ला कुठली सिलेक्ट होते, F2. So like that we are going to change the particular outputs. Okay. So this is the block diagram. So now we will run this again. आता इथली फ्रिक्वेन्सी आपल्याला जास्त सिलेक्ट करावी लागते वरच्या याची. So here it is selected amplitude as 1, frequency as 100, phase offset 0. Okay. Here frequency is 10 कारण आपला F1 जास्त आहे. F1 हा 1 शी रिलेटेड आहे, त्यामुळे F1 ची व्हॅल्यू जास्त आहे आणि F2 ची व्हॅल्यू काय आहे, कमी आहे. ओके. सो हियर इट इज 10. सो क्लिक ऑन ओके. पल्स मध्ये काय सिलेक्ट करायचं आहे, एम्प्लिट्यूड, पिरियड, that and pulse width you have to select as 50%. Amplitude is 1, period is 2 seconds, pulse width you select it as 50%. हे झाले ह्या तीनचं. स्विच मध्ये काय सिलेक्ट करायचंय, one parameter only you have to select and that is threshold. And how much we have set threshold for this, 0.1. Okay. And 0.1 will be the common value because comparison साठी बरं पडतंय. 0.1 पेक्षा मोठी म्हणजे 1 आणि 0.1 पेक्षा खालची व्हॅल्यू म्हणजे 0. So we will click here on OK. This is the scope. Then you हेच आउटपुट आपण दिले स्कोपला. लक्षात आली ही डायग्राम PSK FSK ची. Is it clear? Yes, ma'am, clear. Okay. Now we will run it and we will check the output. बघा आता इथं ही झाली ही झाली कमी फ्रिक्वेन्सी आणि ही झाली जास्त फ्रिक्वेन्सी. ओके. So here we are getting the FSK output based on the input pulses. So it will represent 0, it will represent 1, 0, 1, 0, 1, like this you will get. आता इथं आपण एकाची 100 ठेवली होती. बघा आता एकाची काय ठेवली होती आपण, 100 ठेवली होती आणि दुसऱ्याची ठेवली होती 10. ओके. सो जस्ट आय विल सिलेक्ट दिस ऑल्सो 10. इकडची आपण 10 करूया सिलेक्ट आणि इकडची आपण करूया 1. We will see what is its change on the output. Again you have to run and click on this scope. See here. Here it is properly visible. बघा एकाची फ्रिक्वेन्सी अगदी कमी आहे, एकाची जास्त आहे. दॅट इज द FSK वर्किंग प्रिन्सिपल. फक्त इथं मेन काय लक्षात ठेवायचं, ह्या दोन्हीच्या फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या असायला पाहिजे. इथं पल्स आहे आणि पुढं कुठला ब्लॉक आहे, स्विच. स्विच मध्ये प्रॉपर थ्रेशोल्ड आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. इफ दिस थ्रेशोल्ड इज सिलेक्टेड एज 0.1, whenever it is high, condition will be satisfied that input is 1, input is greater than threshold, and if input is 0, which condition will be satisfied, input is less than the threshold, and output accordingly we will select as F1 or F2. So this is the block diagram about this FSK and its model. Okay, so this already the model it is built. We will select or we will build new model. So just tell me now the steps.
Tell me the steps to build the new model. What you have to select? File. So we will close this. बघा आता काय केलं आपण मॉडेल बिल्ड करण्यासाठी या मॅटलॅब मध्ये गेलो. मॅटलॅब मध्ये काय सिलेक्ट करावं लागेल इथं न्यू सिम्युलिंग मॉडेल. Then what is next step? You tell me now fast, one by one. What will be the steps? फर्स्ट सेव्ह करायचं रिनेम करून. सेव्ह करायचं. ओके, सो फाईल सेव्ह ॲज. सो D drive PDC. I will save it as experiment 2 SYA. सेव्ह. देन कुठले कुठले सिलेक्ट करावे लागतील आपल्याला जनरेटर सांगा वगैरे इथं आता. Sine wave generator. साइन वेव जनरेटर 2 times. Sine wave generator Then 2 times. आणि pulse generator switch. scope, then product, and here only it is switch. So here all the blocks will come. So you have to separate it properly. एका पुढे एक घ्यायचे ते ज्या सिक्वेन्सने आपण लावणार आहे तसे. इकडे आला साइन वेव. दिस इज प्रोडक्ट. Switch we have not selected, I think. Okay. See, this is the switch. So we will maximize this. बघा आता ही साइन वेव आहे. याचं आउटपुट आपण कुठं दिलं? See, product it is not required, no, actually. No ma'am, required. Pulse लागते, pulse generator. Yes, not product actually. It should be pulse. See. हे आपण पहिलं इनपुट म्हणून दिलं. This signal we have given as second input. Then third input for this switch is threshold for this pulses, and last it is given to the scope. आता बघा ह्या साइन वेव ची फ्रिक्वेन्सी किती ठेवली आहे? 100. That is okay. Upper one is it is having higher frequency F1 100. F2 is F2 we will make it as 1. Apply. Okay. Then pulse is having amplitude as 1. Period you connect take it as 1 second. Apply. Switch मध्ये काय करायचं? Threshold select करायचं. It is threshold point is 0.1. Apply. Okay. Now we will run it and we will see the output. Okay, so there are some parameters we have to change if you are not getting the proper output. बघा आता इथे amplitude 1 आहे, 100 आहे. It is okay. So this frequency we will take it as 10. See, now we will check. Okay, so I will just check 1 to 1. See, run केलं नव्हतं, scope वर directly click झालं. So this is the FSK. You are getting here the frequency is less, here it is more.
Here it is again less, here it is more. But you can note down that standard values whatever we have taken to get the better output. बघ आता इथं 100 घेतली frequency, sampling time 1/1000, then sorry, FSK we have to select. No? See, here it is 100 frequency 1/1000. Here also 10 1/1000. Pulse generator already it is, amplitude is 1, period is of 2 seconds, and threshold is 0.1. So like this you have to remember the values, and if you run it you will get the proper waveform. Okay, so this is the FSK signal. Okay, so you can note down these values if you want for FSK. बघा पहिल्या साइन वेव्ह साठी फ्रिक्वेन्सी आहे 100, एम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी इज 100, सॅम्पल टाइम 1 divided by 1000, samples per frame 1. This is for first. Then for second, amplitude 1, frequency 10, sample per time 1 divided by 1000, samples per frame 1. Pulse width 50%, pulse periods of 2 seconds, delay is 0, and the threshold is a 0.1. Okay, so like this you can select the components and you can check the output. Okay, so FSK is clear to all. If not, you can just go through that. If not clear, ASK is simple. I hope तुम्हाला समजलं असेल. पण हे FSK चं जर काही समजलं नसेल तर चेक करा. I will tell you in the next practical stuff. Okay, is it clear to all? FSK, how we have generated it? Yes, ma'am, clear. Okay, so we will stop here. You just type your numbers in the chat box and leave the meeting.